मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुख्यमंत्री फडणवीसांची आज ठाण्यात प्रकट मुलाखत। कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी फडणवीसांची आज भिवंडी उल्हासनगरसह कल्याण पूर्वमध्ये सभा। निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला। आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून नियोजन शून्य कारभार, त्यावर बोललो। संपूर्ण भाजपवर टीका केली नाही, माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती। अजित पवार 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून बाकी, आमची जुनी पानं उलटण्याची इच्छा नाही। टीका करायला लागलो तर तुम्हाला बोलता येणार नाही। बावनकुळेंचा अजित पवारांना इशारा। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही। अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य तर सावरकरांच्या विचारधारेवर अजित पवारांचं नो कमेंट्स। सावरकरांचे विचार मान्य असतील तर सोबत या, नाही तर तुमच्या शिवाय पुढे जाऊ। आशिष शेलारांचा अजित पवारांना इशारा। तर कोणी आमच्यावर जबरदस्तीनं विचार लादू शकत नाही, सूरज चव्हाणांचं उत्तर। कोणी कितीही शिव्या दिल्या तरी माझ्यावर काही परिणाम होत नाही, मला विष प्यायची सवय झाली। हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। महापालिका निवडणुकीत प्रचंड पाऊस पडणार, आंघोळ करून घ्या। सांगलीच्या प्रचार सभेत जयंत पाटलांचं मिश्किल वक्तव्य। पुण्यातील गुन्हेगार उमेदवारांवर पोलिसांचा वॉच। 20 गुन्हेगार उमेदवारांची सविस्तर यादी थेट मुख्यमंत्र्यांकडे। उमेदवारांवर कडक नजर ठेवण्याचे आदेश। पुणे पोलिसांकडून विशेष पथकाची नेमणूक। पुढील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या घोषणेची शक्यता। पहिल्या टप्प्यात आरक्षणाचा वाद नसलेल्या 12 जिल्हा परिषदांची निवडणूक। शिंदेंच्या शिवसेनेची बीकेसीत सभा होण्याची शक्यता। बीकेसीतील जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज। राज ठाकरेंच्या मुंबई उपनगरातील 20 शाखांना भेटीगाठी, तर उद्धव ठाकरेंकडूनही कार्यकर्त्यांसोबत संवाद दौरे सुरू। शिवाजी पार्कवर 11 तारखेला ठाकरे बंधूंची जाहीर सभा होणार। मुंबई महापालिकेसाठी ज्युनियर ठाकरे बंधूंचा एकत्रित प्रचार। आदित्य आणि अमित ठाकरेंकडून मुंबईतील शाखांना भेटी। कलिना विधानसभा क्षेत्रातील 4 शाखांमध्ये दौरा। गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। ऐरोली, घणसोली, कोपरखैरणेसह तुर्भेमध्ये रोड शो। नवी मुंबई पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेची भाजपसोबत लढत। काँग्रेस अजूनही विलासराव देशमुखांच्या नावावर मत मागतेय, म्हणून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य केलं। रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांविरोधातील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी लातूर बंदची हाक, तर बंद पाळू नये अमित देशमुख यांचं आवाहन। विलासरावांबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला, त्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिले। फडणवीसांची प्रतिक्रिया। मध्य रेल्वेवर लवकरच स्वयंचलित दरवाजाची नॉन एसी लोकल धावणार। नियमित वेळापत्रकात समावेश करण्यासाठी कार्यवाही सुरू। सोनं 1,300 तर चांदी 9,250 रुपयांनी महागली। सोनं 1,37,500 रुपये तोळा, तर चांदी 2,49,000 किलोवर। नंदुरबारच्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये ड्रोननं औषध पुरवठा होणार। धडगाव, अक्कलकुवातील 22 आरोग्य केंद्र आणि 120 उपकेंद्रांना मोठा आधार मिळणार। घुसखोर बांगलादेशींविरोधात पोलिसांची धडक मोहीम। वर्षभरात मुंबईतून 1,061 घुसखोर बांगलादेशी हद्दपार। 453 पुरुष आणि 459 बांगलादेशी महिलांचा समावेश। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।